हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो 16th चॅप्टर आहे द युनिवर्स तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 16th चॅप्टरला, द युनिवर्स. लेट्स स्टार्ट द चॅप्टर द युनिवर्स. आता द युनिवर्स म्हणजेच काय, तर संपूर्ण विश्व. ओके, सो बघूया आपण. ऑब्झर्व अँड डिस्कस. मेक यूज ऑफ अ टेलिस्कोप टू ऑब्झर्व द स्काय ऑन अ क्लिअर नाईट विदाउट क्लाउड्स. सजेशन्स फॉर टीचर्स. Arrange such an observation session for all the students of the class. Carry with you some books on astronomy to consult during the session. आता त्यांनी काय आपल्याला सांगितलं आहे की ऑब्झर्व करा आणि त्या ऑब्झर्वेशनवर चर्चा करा, डिस्कस करा की जेव्हा क्लिअर नाईट म्हणजेच जेव्हा आकाश हे एकदम निरभ्र असतं रात्रीच्या वेळी, ठीक आहे, तर त्या आकाशाचं निरीक्षण करा आणि निरीक्षणासाठी दुर्बीण जी आहे, टेलिस्कोप जो आहे त्याचा वापर करायला सांगितला आहे. आणि शिक्षकांसाठी त्यांनी सजेशन्स असे दिलेत की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी असं एखादं सेशन, ऑब्झर्वेशन सेशन जे आहे ते अरेंज करावं आणि त्याचसोबत पुस्तके जी आहेत रिलेटेड टू ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्रावर संबंधी जी पुस्तके आहेत ती सोबत ठेवावी. ठीक आहे, चला तर मग आपण चॅप्टर बघूया. इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतंय ऑब्झर्वेशन ऑफ द स्काय. कशा प्रकारे हा मुलगा जो आहे तो टेलिस्कोपने ऑब्झर्वेशन जे आहे स्कायचं ते करतोय. सो लेट्स स्टार्ट. इफ यू ऑब्झर्व द क्लिअर स्काय ऑन अ डार्क नाईट, you will see a smoky white band full of stars spreading north-south in the sky. This is the Milky Way. It is known as मंदाकिनी. ठीक आहे, तर जेव्हा निरभ्र आकाश असतं, जेव्हा काळोख असतो आकाशाचा, तर त्यावेळेस नॉर्थ साईडला, ओके, नॉर्थ साऊथ साईडला म्हणजे दक्षिण उत्तर साईडला पसरलेलं जे तारे जे असतात, ठीक आहे, तर त्या तारांनी भरलेला एक पांढरा असा धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल. तर त्या पट्ट्याला काय म्हणतात, तर हे आकाशगंगा आहे. ठीक आहे, ही आहे आपली आकाशगंगा आणि तिला इट इज ऑल्सो नोन ॲज मंदाकिनी. तिला मंदाकिनी या नावाने सुद्धा ओळखले जाते. इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतंय, पाहताय तुम्ही कशा प्रकारे मिल्की व्हाईट पट्टे म्हणजेच पांढऱ्या रंगाचे जे धुरकट पट्टे जे आहेत ते पसरलेले आहेत आणि यांना मंदाकिनी अशा नावाने ओळखलं जातं. अ ग्रुप ऑफ innumerable stars and their planetary systems are together known as a galaxy. आणि भरपूर तारे, असंख्य तारे आणि त्यांचे जे ग्रहमालिका आहेत, ठीक आहे, अँड देअर प्लॅनेटरी सिस्टम्स, त्यांचे जे ग्रहमालिका आहेत त्यांना एकत्रितपणे गॅलेक्सी असं म्हणतात. गॅलेक्सी म्हणजेच मराठीत आपण दीर्घिका असं म्हणतो. ठीक आहे. द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच अवर सोलार सिस्टम इज लोकेटेड. The Milky Way is a part of the local group of galaxies. There are many such galaxies in the universe. जे आकाशगंगा आहे, ठीक आहे, जी त्या सोलार सिस्टम च्या ह्याच्यात आहे, तर त्या समूहाला लोकल ग्रुप म्हणजे तिथला जो आपण लोकल म्हणजेच काय, तर स्थानिक असलेलं, ठीक आहे, तर त्याला लोकल ग्रुप असं म्हणतात. आणि लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज म्हणजेच स्थानिक दीर्घिकांचा समूह एकत्रितपणे असं त्याला म्हणतात. देर आर मेनी सच गॅलेक्सीज इन द युनिवर्स. आपल्या या युनिवर्समध्ये, आपल्या या विश्वात अनेक अशा गॅलेक्सी ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. देन the Milky Way includes many stars smaller than our sun as well as many others that are thousands of times bigger than the sun. It also includes many other celestial bodies such as cluster of stars, nebulae,
clouds of gases, clouds of dust, dead stars, newly born stars, etc. The galaxy that is closest to our Milky Way is called Andromeda. ओके, म्हणजेच काय तर जी आकाशगंगा आहे त्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान किंवा मोठे असे तारे आहेत आणि क्लाउड जे आहेत, ढग जे आहेत ते सुद्धा आहेत. क्लाउड्स ऑफ गॅसेस, ढगांचे जे वायू आहेत ते सुद्धा आहेत. किंवा क्लस्टर ऑफ स्टार्स, तारे जे आहेत ते सुद्धा आहेत. डेड स्टार्स म्हणजेच मृत तारे ते सुद्धा. न्यूली बॉर्न म्हणजेच नवीन जन्माला आलेले तारे जे आहेत ते सुद्धा आहेत. तर अशा असे वेगवेगळे ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या आपल्या त्या आकाशगंगेत आहेत. ठीक आहे. देन द गॅलेक्सी इज क्लोजेस्ट टू अवर मिल्की वे. गॅलेक्सी जी आहे म्हणजे ती दीर्घिका आहे ती आकाशगंगेच्या जवळ आहे आणि त्या दीर्घिकेला जी आकाशगंगाच्या जवळ आहे तिला अँड्रोमेडा असं म्हटलेलं आहे. या नावाने ती ओळखली जाते. देन इथे आपण बघू शकतो अँड्रोमेडा गॅलेक्सी कशी आहे ती. ठीक आहे. देन द युनिवर्स इन्क्लूड्स इनन्युमरेबल गॅलेक्सीज, द स्पेस बिटवीन देम अँड ऑल्सो एनर्जी. म्हणजेच आपलं जे युनिवर्स आहे, आपलं जे विश्व आहे यांच्यामध्ये खूप अशा दीर्घिका आहेत. खूप असे त्यांच्यामध्ये आकाश जे आहे किंवा ऊर्जा जी आहे, एनर्जी जी आहे ती भरपूर आहे. ओके. देन टाइप्स ऑफ गॅलेक्सीज, व्हेरियस टाइप्स ऑफ आयडेंटिफाईड अकॉर्डिंग टू देअर शेप्स. आता याच गॅलेक्सीजचा टाईप जो आहे, दीर्घिकांचा जो टाईप आहे, याचे प्रकार जे आहेत ते आपण बघणार आहोत. आणि ते कशावरून आयडेंटिफाय करतात, कशावरून ओळखले जातात, तर त्यांच्या शेपमुळे, त्यांच्या आकारामुळे. ठीक आहे. तर इथे आपण इमेजमध्ये पाहू शकतो. फर्स्ट आहे स्पायरल. ओके, म्हणजेच काय चक्राकार आहे त्याचा आकार जो आहे तो. देन एलिप्टिकल म्हणजेच ही वर्तुळाकार आहे पण तिचा आकार बघा अंड्यासारखा आहे, लंब वर्तुळाकार आहे. ओके. देन थर्ड बॅड स्पायरल म्हणजेच ही विरुद्ध चक्राच्या दिशेने आहे. ठीक आहे. विरुद्ध चक्राकार आहे. देन इरेग्युलर म्हणजेच अनियमित, तिचा आकार असा नाही आहे स्वतःचा. ओके. सो अशा 4 टाईप्स आहेत गॅलेक्सीच्या. ठीक आहे. देन द सायंटिस्ट एडविन हबल showed that there exist many galaxies beyond our Milky Way. In 1990, NASA, the American Space Agency, launched the Hubble telescope in the orbit of the Earth. The Hubble telescope has made it easier to look for stars, to take photographs, and to obtain spectrum. एडविन हबल जे आहेत शास्त्रज्ञ, एडविन हबल त्यांनी आपल्या आकाशगंगेच्या बाहेर जे काही गॅलेक्सीज आहेत त्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. ठीक आहे. नासा ही काय आहे, अमेरिकन संस्था आहे. ओके. तर नासाने 1990मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली आणि त्या दुर्बिणीने काय केलं तर ताऱ्यांचा शोध घेणे किंवा चित्र काढणे तिकडचं. ठीक आहे. तर अशा प्रकारची कामं जी आहेत ती त्या दुर्बिणीमुळे सोपी झाली. ओके. इथे आपण बघतोय हबल टेलिस्कोप इमेजमध्ये दाखवलं त्यांनी. दुर्बीण आहे जी तिथले इमेजेस काढण्यासाठी, तिथले फोटोज काढण्यासाठी किंवा ताऱ्यांचा शोध घेण्यासाठी हिचा वापर त्यांनी केलेला आहे. देन स्टार्स. ओके. नाव स्टार्स म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्टार्स म्हणजेच तारे. ठीक आहे. The thousands of twinkle stars that we observe in the clear night sky are part of our Milky Way. Some of the stars that we see are bright, whereas others are faint. Stars radiating different colors such as blue, white, yellow, and reddish can be seen in the sky. We also see stars with varying brightness, luminance. The birthplace of stars are a huge nebulae made of dust particles and gases. Generally, the surface temperature of stars range from
3,500 degrees Celsius to 50,000 degrees Celsius. The color of stars changes according to their temperature. The stars म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्टार्स म्हणजेच तारे. तर काय सांगितलं आहे की रात्रीच्या वेळी जे लुकलुकणारे हजारो तारे असतात ते आपल्या याच आकाशगंगेचा म्हणजे याच मिल्की वेचा पार्ट आहेत. ओके, घटक आहेत त्याचं. आणि आपल्याला दिसणारे त्यातले काही तारे जे आहेत ते काही तारे लुकलुकतात, जसं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. सायन्सच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये 5th स्टँडर्डच्या आपण याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. तर काही जे तारे आहेत ते कसे असतात, फेंट असतात, अंधुक असतात. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस अशा विविध रंगांचे तारे आपल्याला आकाशात पाहायला मिळतात. आणि त्यांना तसेच स्वतःचं जे तेज असतं ते बदलणारे तारेसुद्धा आकाशात आहेत. ठीक आहे. स्पेशली धुळीकण जे आहे किंवा वायू जे आहे याचा प्रचंड असा यांचा महाप्रचंड तेजोमेघ जे आहे हे ताऱ्यांचे काय आहे, जन्मस्थान आहे. तारे जे आहेत ते तिथून येतात. ठीक आहे. धुळीकण किंवा आणि वायू. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे जे तापमान आहे ते किती आहे, 3,500 डिग्री सेल्सिअस टू 50,000 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. ओके. आणि त्या तापमानानुसार, त्या टेम्परेचरनुसार त्यांचा रंगसुद्धा बदलला जातो. नाव लेट्स सी सम टाइप्स ऑफ स्टार्स. आता काही ताऱ्यांचे प्रकार आहेत बघूया. सन लाईक स्टार्स, सूर्यासारखा दिसणारा सूर्य. These stars can be slightly smaller or bigger than the sun, but there is a lot of differences in their temperatures. Example, star like Sirius, Alpha Centaurus. आता तारे सूर्य जो आहे, सनलाईक स्टार्स जे आहेत म्हणजे सूर्य सदृश तारे असं म्हणतो. सो या ताऱ्यांचे आकार जो आहे तो सूर्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो. आणि त्यांचं जे तापमान आहे त्यात बराचसा फरक असा दिसून येतो. आणि रंग जो आहे तो त्यांचा तांबूस निळा रंग असतो. उदाहरणार्थ त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे सिरियस जे आहे किंवा अल्फा टॉरी जे आहे ते तारे. देन रेड जायंट. आता रेड जायंट म्हणजेच काय, तर तांबड्या रंगाचे राक्षसी तारे असं आपण म्हणतो, रेड जायंट. द टेम्परेचर ऑफ these stars range between 3,000 degrees Celsius and 4,000 degrees Celsius, but their luminance can be 100 times that of sun. Their diameter is 10 to 100 times of the sun and they are red in color. आता हे जे तारे आहेत, तांबडे राक्षसी तारे, त्यांचं तापमान किती असं, टेम्परेचर असं 3,000 डिग्री सेल्सिअस टू 4,000 डिग्री सेल्सिअस. आणि त्याची जी जे त्याचं तेजस्वीपण असतं ते सूर्याच्या 100 पटीने असू शकतं. ठीक आहे. आणि त्याचा जो डायामीटर आहे, त्याचा जो व्यास आहे तो 10 to 100 टाइम्स ऑफ सन अँड कलर इन रेड. सूर्याच्या 10 ते 100 पट असतो आणि त्यांचा रंग लाल रंगाचा म्हणजे तांबडा रंग असतो. द नेक्स्ट सुपरनोवा म्हणजेच महाराक्षसी तारे आपण म्हणतो, सुपरनोवा. दिस आर इवन ब्रायटर अँड लार्जर दॅन द रेड जायंट स्टार्स. ते रेड जायंट स्टारपेक्षा कसे असतात, लार्जर असतात, मोठे असतात आणि ब्रायटर तेजस्वी असतात. देअर टेम्परेचर इज बिटवीन 3,000 to 4,000. त्यांचं टेम्परेचर 3,000 ते 4,000च्या याच्यामध्ये असतं. बट their डायमीटर कॅन बी मोर दॅन 100 टाइम्स ग्रेटर दॅन दॅट ऑफ सन. पण त्यांचं जे डायमीटर असतं, त्यांचा जो व्यास असतो तो सूर्यापेक्षा 100 टाइम्स जास्त असतो, म्हणजे शेकडो पटीने जास्त असतो. द नेक्स्ट बायनरी ऑर ट्विन स्टार. बायनरी म्हणजेच किंवा ट्विन स्टार म्हणजे जोडतारे आपण त्यांना म्हणतो. मोर दॅन हाफ ऑफ द स्टार्स इन द स्काय आर बायनरी स्टार. आकाशात जे निम्म्यापेक्षा जे जास्त तारे आहेत ते बायनरी स्टार्स आहेत, ते जोडतारे आहेत. दे कन्सिस्ट ऑफ 2 stars that revolve around each other. At times 3 or 4 stars that revolve around each other have also been located. आणि ह्याचाच अर्थ जे 2 तारे आहेत ते परस्परांभोवती एकमेकांभोवती फिरत असतात. ठीक आहे, भ्रमण करत असतात. आणि काही वेळा 3 किंवा 4 तारेसुद्धा परस्परांभोवती ते त्यांचं भ्रमण जे आहे ते
चालू असतं. ओके. देन नेक्स्ट व्हेरिएबल स्टार्स म्हणजे रूपविकारी तारे, म्हणजे त्यांचं काही रूप असं नाही आहे. द ल्युमिनन्स अँड शेप ऑफ द स्टार्स इज नॉट स्टेबल. आता ह्या ताऱ्यांचं जे तेजस्वीपणा आहे किंवा त्यांचा जो आकार आहे तो स्टेबल नाही आहे, तो स्थिर नाही आहे. दे आर कन्स्टंटली कॉन्ट्रॅक्टिंग ऑर एक्सपांडिंग. ते एकतर आकुंचन पावतात किंवा त्यांचं प्रसरण होतं, एक्सपांड होतात, ते मोठे होतात. When a star expands, it emits less energy and at such times its brightness decreases. जेव्हा ते एक्सपांड होतात जेव्हा ते प्रसरण पावतात तेव्हा काय होतं, त्यांची जी एनर्जी आहे ती कमी होते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो तेज आहे ताऱ्यांचा तोही कमी होतो. As against this, when the star contracts, its surface temperature increases and the star emits greater energy and appear brighter. For example, Polaris, pole star. ओके. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा ते आकुंचन पावतात, आकुंचन पावणे म्हणजे काय, कमी कमी होत जाणे, आकार कमी कमी होत जाणे. ठीक आहे. सो जेव्हा ते आकुंचन पावतात त्यावेळेस त्यांचं जे पृष्ठभागाचं तापमान असतं ते वाढतं आणि तो जास्त ऊर्जा जी आहे ती त्याची बाहेर पडते, त्याच्यामुळे तो जास्त तेजस्वी दिसायला लागतो. उदाहरणार्थ दिलं आहे पोल स्टार, म्हणजेच ध्रुव तारा आपण म्हणतो याला. ठीक आहे. देन फाइंड आउट. आता बघा काय सांगितलं आहे. विजिट द साइट्स of the institutes ISRO, that is ISRO, www.isro.gov, and NASA, that is www.nasa.gov, and collect information about the various celestial bodies in the solar system and universe and discuss the same in the क्लास. आता तुम्हाला नासा आणि इस्रोच्या संकेतस्थळावर त्यांनी भेट द्यायला सांगितले आणि तिथून तुम्हाला जी काही माहिती मिळते ती गोळा करायला सांगितले आणि तुमच्या क्लासरूममध्ये त्याविषयी चर्चा करायला सांगितले. देन कॅन यू टेल विच सेलेस्टिकल बॉडीज फॉर्म द सोलार सिस्टम. सूर्यमालिकेतील जे विविध घटक आहेत ते कोणते आहेत. सो बघूया आपण याचं उत्तरही पुढे. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टार अँड प्लॅनेट. स्टार आणि प्लॅनेट, तारे आणि ग्रह याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर इन अवर सोलार सिस्टम. आपल्या सोलार सिस्टममध्ये किती प्लॅनेट आहेत. देन व्हॉट इज टू बी फाउंड बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. मंगळ आणि गुरु जो आहे ग्रह याच्या दरम्यान काय आहे, याच्या दरम्यान कोणता ग्रह आहे. ठीक आहे. देन इथे आपण या कॉलममध्ये बघूया. इथे बघा काय दिलं आहे. द मर्क्युरी, व्हीनस, अर्थ अँड मार्स आर द इनर प्लॅनेट्स वेअर ॲज ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून आर आउटर प्लॅनेट्स. म्हणजेच मर्क्युरी जे आहे, व्हीनस आहे, अर्थ आहे, मार्स आहे, हे इनर प्लॅनेट आहेत. ठीक आहे. आणि आउटर कोणते आहेत तर ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि बाकीचे जे प्लॅनेट आहेत ते आउटर आहेत. आउटर प्लॅनेट्स हॅव रिंग्स अराउंड देम. आउटर प्लॅनेट जे आहेत, बाहेरचे जे प्लॅनेट आहेत त्यांना त्यांच्या स्वतःभोवती रिंग आहे. ठीक आहे. द क्रस्ट ऑफ ऑल द इनर प्लॅनेट्स इज हार्ड. इनर प्लॅनेटचं जे क्रस्ट आहे, त्यांचं जे कवच आहे ते खूप हार्ड आहे, ते खूप कठीण आहे. द आउटर प्लॅनेट्स हॅव गॅसेस आउटर कवर. आणि जे आउटर प्लॅनेट आहेत त्यांचं जे कवच आहे ते कसं आहे, ते गॅसेसच्या स्वरूपात आहे, ते वायूच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया. द सोलार सिस्टम. सो बघा, द सोलार सिस्टम कन्सिस्ट ऑफ सन, द प्लॅनेट्स, एस्ट्रॉइड्स, कॉमेट्स अँड मेटेरोज. द प्लॅनेट्स मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न कॅन बी इझिली सीन. आता सोलार सिस्टम म्हणजेच काय तर आपली सूर्यमाला. ठीक आहे. आपल्या सूर्यमालेत कोण कोण असतं, सूर्य, ग्रह, लघुग्रह जे आहेत किंवा धूमकेतू, उल्का यांचा समावेश जो आहे आपल्या सूर्यमालेत आहे. आणि जे ग्रह आपल्याला इझिली दिसतात डोळ्यांनी ते कोणते आहेत तर मर्क्युरी, व्हीनस, मार्स आणि ज्युपिटर, सॅटर्न हे आपल्याला इझिली सीन म्हणजे सहजासहजी आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. तर आपण त्यातला सन बघूया. पहिला सूर्य, द सन. द सन विच इज ॲट द सेंटर ऑफ द सोलार सिस्टम इज येलो कलर स्टार. सूर्य हा कसा काय आहे तर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे, सेंटरला आहे, त्याचा रंग आहे पिवळा. ठीक आहे.
इट्स सरफेस टेम्परेचर इज अराउंड 6000 डिग्री सेल्सिअस. त्याचं जे पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते सुमारे 6000 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. The size of the sun is so huge that around 13 lakh planets of the size of the earth can be easily placed within it. Due to the gravitational force of the sun, the celestial bodies in the solar system revolve around it. The diameter of the sun is approximately 13,92,000 kilometers. The sun rotates around its axis, and while doing so, it revolves around the center of the Milky Way, taking the solar system along with it. आता सूर्य जो आहे त्याचा आकार मोठा आहे. त्याच्यामुळे काय होतं की पृथ्वी एवढी 13 लाख ग्रह जे आहेत ते सहज ती सामावू शकते. ठीक आहे. सूर्याच्या याच गुरुत्व बलामुळे हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याच्यामुळे सूर्यमालेतील जे काही प्लॅनेट्स आहेत, ठीक आहे, खगोलीय ज्या वस्तू आहेत ते त्याच्याभोवती फिरतात, हे तर आपल्याला माहिती आहे. सूर्याचा जो व्यास आहे त्याचा जो डायमीटर आहे तो 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. आणि सूर्य जो आहे तो स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत त्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरतो. ठीक आहे. देन प्लॅनेट्स ऑफ द सोलार सिस्टम, फॅक्ट्स अँड फिगर. आता इथे सूर्यमालेतील जे ग्रह आहे त्यांची माहिती दिले. बघा इथे नेम ऑफ प्लॅनेट दिले फर्स्ट कॉलममध्ये. देन नंबर ऑफ नोन सॅटेलाइट, जे उपग्रह आहेत तिथे त्यांची नावं दिली, त्यांचे नंबर्स दिलेत. इन्क्लिनेशन ऑफ द ॲक्सिस इन डिग्रीज, आणि इन्क्लिनेशन म्हणजेच आसांचे जे कलने आहेत ते अंशाच्या स्वरूपात इन डिग्रीज आपल्याला सांगितलं किती आहे. पिरियड ऑफ रोटेशन, त्यांचं रोटेशनचं पिरियड जे आहे ते दिलं आहे. रिव्हॉल्युशनचं पिरियड दिलं आहे, परिभ्रमणाचं पिरियड दिलं आहे. देन मॅग्नेटिझम, चुंबकत्व जे आहे ते त्यांच्यात आहे की नाही हे सांगितलं आहे. देन ॲटमॉस्फिअर आहे की नाही. रिंग्स, कडी जी आहे बाहेरची जी आउटर प्लॅनेट्सना आहे ती आहे की नाही हे आपल्याला सांगितलं आहे. सो बघूया आपण चार्ट. मर्क्युरी जे आहे, मर्क्युरीमध्ये सॅटेलाइट नाही आहे. ठीक आहे. देन inclination of the axis 0.01. okay. Then period of rotation 58.65 days. Then period of revolution 88 days. चुंबकत्व नाही यात, वातावरण सुद्धा नाही आणि रिंग कडी सुद्धा नाही. देन विनसमध्ये नो नंबर ऑफ सॅटेलाइट्स. देन इन्क्लिनेशन आहे त्याचं ॲक्सिसचं 177.2. Then period of rotation 243 days. okay. Then period of revolution 225 days. मॅग्नेटिझम नाही आहे, ॲटमॉस्फिअर आहे, रिंग्स नाही आहे. देन अर्थ, नंबर ऑफ सॅटेलाइट अर्थवर 1. ठीक आहे. देन इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस 23.5. पिरियड ऑफ रोटेशन अर्थचं 24 hours आणि रिव्हॉल्युशनचं पिरियड आहे 1 year, दॅट इज 365 days. मॅग्नेटिझम आहे, ॲटमॉस्फिअर आहे, रिंग नाही आहे. देन मार्सवर सॅटेलाइट 2. ॲक्सिस जे आहे ते इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस 25.2. त्याचं पिरियड आहे रोटेशनचं 24 hours 37 minutes आणि रिव्हॉल्युशनचं पिरियड आहे 1.88 years. मॅग्नेटिझम नाही आहे, ॲटमॉस्फिअर येस, रिंग्स नाही आहे. ज्युपिटर आहे, ज्युपिटर 64 नंबर ऑफ सॅटेलाइट्स. देन 3.1 इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस. पिरियड ऑफ रोटेशन आहे 9 hours 56 minutes आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 11.87 years. ओके. मॅग्नेटिझम आहे, ॲटमॉस्फिअर आहे, रिंग्स आहे. सॅटर्नमध्ये 33 नंबर ऑफ सॅटेलाइट. देन 26.7 ॲक्सिस, इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस आहे 10 hours 40 minutes. त्याचं रोटेशन आहे, पिरियड ऑफ रोटेशन. रिव्हॉल्युशनचं पिरियड आहे 29 years. मॅग्नेटिझम येस, ॲटमॉस्फिअर येस आणि रिंग ऑल्सो येस. देन युरेनस 27 नंबर ऑफ सॅटेलाइट्स 97.9 इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस. त्याच्यानंतर पिरियड ऑफ रोटेशन दिलं आहे 17.24 minutes. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 84 years. मॅग्नेटिझम आहे, ॲटमॉस्फिअर आहे, रिंगसुद्धा आहे. नेपच्यूनमध्ये 13 नंबर ऑफ सॅटेलाइट्स 28.8 इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस. 16 hours 11 minutes
period of rotation and period of revolutions 164 years. Magnetism yes, atmosphere yes आणि रिंग सुद्धा yes. सो आपण ही माहिती घेतली. सो फ्रेंड्स, हा जो चॅप्टर आहे हा थोडा मोठा आहे, लेंदी आहे, त्याच्यामुळे याचे आपण 2 पार्टमध्ये हा चॅप्टर जो आहे तो आपण पाहणार आहोत. सो आपला जो फर्स्ट पार्ट आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या चॅप्टरची जी सेकंड पार्टची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही आमच्या प्लेलिस्टला विजिट करा यज्ञा ई लर्निंगच्या, तिथेही तुम्हाला ही अवेलेबल असेल. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.